हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक। आढळराव शिरूरमधून लढण्यास इच्छुक, कामाला लागा, 2 दिवसात जागावाटप जाहीर होईल, शिंदेंच्या सूचना, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार। शिरूरच्या जागेसंदर्भात अजित पवारांची मुंबईत आमदारांची बैठक। शिरूर लोकसभा लढवण्यावर सविस्तर चर्चा होणार। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची आज उद्धव ठाकरेंसोबत बैठक। अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, ठाकरेंकडून दानवेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर संध्याकाळी राहुल गांधींची सभा। इंडिया आघाडीतील नेत्यांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। सभेआधी राहुल गांधींची पदयात्रा। मुंबईत आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक। 20 पक्षातील प्रमुखांना बैठकीचं आमंत्रण। राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर सर्व नेते बैठकीत सहभागी होणार। लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, नवनीत राणांचं सूचक विधान। भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर नवनीत राणांचं सूचक विधान। आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आज अमरावती दौऱ्यावर। नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी देण्यास अडसूळ यांचा विरोध। रामटेक लोकसभा मतदारसंघावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच। रामटेक भाजपला देण्यासाठी शिंदेंकडे विनंती करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत बारामतीत महायुतीची बैठक। बैठकीला आमदार राहुल कुल, दत्तात्रय भरणेंसह रमेश थोरात उपस्थित राहणार। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही। दादरमधील शिवाजी पार्कमधील राहुल गांधींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द परिसरात बॅनर। अशोक चव्हाण आणि मनोज जरांगेंची तासभर चर्चा। जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो। जरांगेंच्या मागण्यांवर काय मार्ग काढता येईल यावर चर्चा झाली। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार। पहिलं मतदान 19 एप्रिलला, शेवटचं 1 जूनला तर 4 जूनला निकाल लागणार। देशभरात आचारसंहिता लागू। महाराष्ट्राच्या 48 जागांवर TV9 पोलस्टार्टचा ओपिनियन पोल। महायुती 28 जागा तर महाविकास आघाडी 20 जागा मिळण्याचा पोलमध्ये अंदाज। लोकसभेसोबतच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा। आंध्र प्रदेश, सिक्कीममध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिल आणि ओडिशामध्ये 2 टप्प्यात मतदान होणार। सोलापुरातील माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज। धैर्यशील पाटीलही भाजपकडून माढा लोकसभा लढण्यास इच्छुक। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक। नागपूरसह नांदेडमध्ये अवकाळी पावसासह गारपीट। नागपूरसह परिसरात पुढील 2 दिवस गारपीट आणि जोरात पावसाचा अंदाज। वुमेन्स आयपीएलचा आज महामुकाबला। दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीमध्ये होणार अंतिम लढत। दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सामना। बीआरएस नेत्या के कविता यांना 23 मार्चपर्यंत ईडीची कोठडी। हैदराबादमधील घरी छापा टाकल्यानंतर कविता यांचा मद्यधोरण घोटाळ्यात हात असल्याचा ईडीचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।